गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे हे निव्वळ योगायोग नाही, तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्या समोर पाठवला आहे. ते तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे. खरोखर शरीर थकणे किंवा थांबणे हे एक सत्य आहे की आम्हाला चुकीच्या विचारांमुळे मिळालं आहे. आज मी अशा एका रहस्यातून पडदा खोलणार आहे की जाणल्यावर तुम्ही स्वतः जीवनाशी एक नवीन नातं जोडणार. ही एक साधारण माहिती नाही, हा जो सूत्र आहे श्रीपाद प्रभूंनी अनुभव घेतला आहे. या संपूर्ण यात्रेत तुम्ही पाहणार की म्हातारं शरीर तरुण होऊ शकते, परंतु तो तरीका ना कुठल्या औषधामध्ये ना कुठल्या जडीबुटीमध्ये, तो रस्ता आतून सुरू होतो. जर का हा व्हिडिओ तुमच्या समोर पोचला आहे तर काही ज्ञान काही अनुभव आम्हाला तेव्हाच मिळते की तुम्ही आतून तयार असता. तुम्ही काही अशा लोकांमधले आहात की ऐकणारे नाहीत तर समजून घेणारे आहात. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि या यात्रेत असा काही स्पर्श आपल्या जीवनाची दिशा बदलू शकेल. यासाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर चला अशा यात्रेमध्ये की शरीर म्हातारं नाही तर तरुण होतो. कधी आपण विचार केला काय की म्हातारपण का येतो? काय ही प्रकृती सजा आहे, ती सर्व माणसांना भोगायची आहे? काय हा असा भ्रम आहे की जसा आम्ही आपल्या मनाने स्वीकार केला आहे? लहानपणी आम्ही एखाद्या म्हाताऱ्या माणसांना पाहत होतो तेव्हा आम्हाला वाटायचं की ते तर नेहमी असेच असणार. परंतु जसजसे आयुष्य वाढत गेले तसे आम्ही थकवा मंदगती जाणवत गेलो आणि मग आम्ही हळूहळू मानले की आम्ही म्हातारे झालो आहोत. पण काय हे खरे आहे का? श्रीपाद प्रभू म्हणतात, म्हातारपण शरीरात नाही, पहिले मनात येते. शरीर तो मनाचा परिणाम आहे. आम्ही मनात स्वीकार केले, आता माझे वय झाले, आता माझ्या ते तेज नाही, आता मला आराम पाहिजे, तेव्हाच तर शरीर तसे बनायला लागते. शरीर तो एक साधन आहे, मन आणि चेतनेचा यंत्र. जसा आदेश मिळेल तसा तो बनायला लागते. कधी आपण पाहिलेत का 70 वर्षातसुद्धा लोक ऊर्जेने भरलेले असतात. त्यांच्या डोळ्यात चमक असते, त्यांच्या चालीत आत्मविश्वास असते. काही लोक 40च्या वयातच हरलेले थकलेले असतात. फरक फक्त शरीराचा नाही, चेतनाचा आहे. ज्या दिवशी आम्ही विश्वास करतो आता मी म्हातारा झालो, त्याच दिवशी शरीरानेही हार मानलेली असते. पण कोणी हृदयातून म्हणतो मी शरीर नाही, मी चेतना आहे, त्या दिवसापासून वयाची पकड ढिली होते. म्हातारपण अनिर्वाय नाही, ते एक धीमा विष आहे. समाज, भीती आणि चुकीच्या धारणा यांच्या माध्यमातून आमच्या मनामध्ये उतरलं आहे. आम्ही रोज ऐकतो बघतो, आता काय वय झाले, आता काय करायचं आहे, आता काय तरुण बनायचं, आणि आम्ही त्या शब्दांना खरे मानतो. श्रीपाद प्रभू या खोट्या विचारांना तोडतात. जेव्हा तुम्ही समजा की तुम्ही शरीर नाहीत तेव्हा शरीरसुद्धा तुमच्या अधीन होते. तेव्हा तुम्ही शरीराला निर्देश देऊ शकता की तरुण बन, सजिद बन, ऊर्जेतून भर. याचा अर्थ असा नाही की शरीर कधीच म्हातारे होणार नाही, ते तर एक वेळेचा हिस्सा आहे. या अवस्थेला तुम्ही किती चेतनाने, किती जागृताने जगत आहात. खरे तारुण्य काही त्वचाची चमक नाही, ती एक आंतरिक ऊर्जा आहे, एक स्पंदन. म्हातारपण जेव्हा येते तेव्हा तुम्ही जगायचे सोडता. तुम्ही फक्त जगलेले पल स्वीकारता, नवीन पल स्वीकारत नाही. पण जो कोणी क्षणाक्षणाला नवीन पाहतो, नवीन ऐकतो, जे ताज्या फुलासारखे स्वतःला पाहतात, ते कधी म्हातारे होत नाही. श्रीपाद प्रभू हेच तर सांगतात, जीवन चेतना आहे, चेतनाचे काही वय नाही. आणि इथूनच पुढच्या पावलांची सुरुवात होते, जेव्हा आम्ही शरीर आणि चेतनाच्या संबंधांना व्यवस्थित समजून घेणार. काय खरंच शरीर चेतनाच्या आदेशावर चालते की या शरीराचा संवाद
आपल्या जीवनाची गती तयार करते. आम्ही नेहमीच ऐकतो की शरीर आमच्या आत्म्याचा वाहन आहे, परंतु श्रीपाद प्रभू हे अजून स्पष्ट करतात. ते सांगतात, शरीर चेतनाची छाया आहे. छाया तेव्हा बदलते जेव्हा प्रकाश आणि स्रोतचा कोन बदलतो, जेव्हा आमच्या चेतनाचा झुकाव बदलतो, जेव्हा आमचे मन चारी दिशेला मोडते, तेव्हा आमच्या शरीरात बदल दिसायला लागतात. आम्ही शरीराला रोगी, तरुण, दुर्बल किंवा शक्तिशाली बनू शकतो. आपल्या चेतनाच्या स्थितीवरून हा एक जीवन सत्य आहे जो तुम्ही अनुभव करू शकता. तुम्ही आतून थकता, शरीराचा तोल जातो. कधी तुम्ही अशी स्थिती आठवा की तुम्ही खूप प्रेमात होता, जेव्हा नवीन प्रेरणा, सुंदर भावना तुमच्या मनात आली होती, तेव्हा तुमचं शरीर हलकं नाही झालं होतं का? डोळ्यात चमक आली होती, चेहऱ्यावर तेज आले होते आणि तुमच्या चालीत एक संगीत वाहत होतं. हा शरीर चेतनाचा प्रतिबिंब आहे. जे मनात आहे तेच बाहेर प्रगट होते. श्रीपाद प्रभू या सत्याला समजवत नाहीत, परंतु ते हे सत्य जगले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक ऊर्जा आणि शांती आणि एक चमक होती. त्यांच्या वयानुसार कधी कमी नाही झाली. त्यांच्या शब्दावरून नाही तर शरीरावरून समजत होते की ते आत्म्याशी जोडले आहेत. मानव शरीर एक जीवन प्रयोगशाला आहे. विचार, भावना, स्थितीचा मनुष्यावर असर पडतो. जर प्रत्येक दिवस आपल्या आतमध्ये हा विचार भरला की तुम्ही चिडयुवा आहात, तुम्ही ऊर्जेने भरलेले आहात, तर शरीर पण तसाच बनायला लागतो. पण जर का तुम्ही असा विचार करता की आता मी थकलो, वय झाले, आराम पाहिजे, तेव्हा शरीर हळूहळू त्या आदेशाचा पालन करायला लागतो. मन शरीराचा मालिक आहे आणि चेतना मनाची शक्ती. जेव्हा आम्ही ओळखणार की आम्ही शरीर नाहीत, तेव्हा शरीरसुद्धा बदलायला लागतो. चेतनामध्ये जागरण आल्यामुळे शरीराचे संकेत थकलेले वाटतात. प्रश्न हा आहे की कोणता मार्ग आहे? काय आम्ही या शरीरावर शासन करू शकतो? शरीराला पुन्हा तरुण बनवू शकतो का? श्रीपाद प्रभू म्हणतात, होय. साधनेच्या द्वारा ध्यान, प्राणायाम, आत्मस्मरण हे ते उपकरण आहेत. आम्ही शरीराचे वय नाही तर त्याची आम्ही ऊर्जा पाहू शकतो. श्रीपाद प्रभू कसे साधनेच्या द्वारे ऊर्जा जागृत करतात, वयाच्या पलीकडे जाऊ शकतात. ही साधना जीवनाची कथा नाही, तर तरुण राहण्यासाठी त्याचे रहस्य कोठे बाहेर नाही, आमच्या आतमध्येच आहे. सर्व मनुष्यामध्ये अशी एक ऊर्जा आहे की शरीराच्या पलीकडे आहे. म्हातारपणाला आव्हान देऊ शकते. ही ऊर्जा लपून राहते, जशी अग्नी राखेच्या खाली. जेव्हा साधना करतो तेव्हा त्या राखेला सारून अग्नी प्रगट करतो. श्रीपाद प्रभू वारंवार म्हणतात, तुम्ही हड्डी आणि मांसाचा साचा नाहीत, तुम्ही दिव्यताचे वाहन आहात आणि तुमच्या आतमध्ये अमर ऊर्जेची गती वाहत आहे. जेव्हा एक साधक बसतो तेव्हा डोळे बंद नाही करत, तो आतमध्ये प्रवेश करतो. जसे जसे आतमध्ये उतरतो तसे तसे शरीराचा भार कमी होतो आणि तो एक अशा क्षेत्रात पोचतो जिथे वेळ थांबते. ना थकवा ना आजारपण, तिथे फक्त शुद्ध उपस्थिती असते. त्याच उपस्थितीत शरीर निखरतो. शरीरावर पुन्हा तेज येते. जसे मेलेले झाड पुन्हा एक बूंद पडल्यावर पुन्हा पालवी फुटते. जर श्वास चुकून घेतलं तर ते शरीरासाठी होते. ते श्वास जागरूक होऊन घेतलं तर शरीराला नवीन ऊर्जावान बनवते. शरीराला एक नवीन शक्ती मिळते. म्हातारं शरीरसुद्धा ताजं होऊ शकते. खरं तर शरीर कधी म्हातारं होत नाही, ते तर ऊर्जेच्या कमीमुळे क्षीण होते आणि ऊर्जा चेतनापासून मिळते. ऊर्जा स्थिर, शांत होते तेव्हा शरीरात भरली जाते. जेव्हा तुम्ही आतमध्ये प्रकाश पाहता तेव्हा बाहेरची त्वचा चमकते. ही काही कथा नाही, हा अनुभव आहे. ध्यान फक्त डोळे बंद करण्यासाठी नाही, एक आंतरिक क्रांती आहे. हे रोज संकल्प घेण्यासाठी आहे की मी आत्मा आहे, शरीर माझे माध्यम आहे, माझी ऊर्जा अपरिमित आहे. हा भाव आतून येतो तेव्हा शरीर समर्पित होते, शरीर पुन्हा तरुण होतो. प्रश्न हा आहे की प्रत्येक व्यक्ती ह्या ऊर्जेला प्राप्त करू शकतो? काय साधारण मनुष्य ही या दिव्यतेला जागू शकतो?
आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवणे, ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान करणे, असे केल्यावर तुमचा थकवा संपेल. मन एक गहरी शांतीमध्ये जाणार. संपूर्ण दिवसभर मन प्रसन्न असणार. चेहऱ्यावर तेज दिसणार. तुमचे वय किती आहेत ते कोणी सांगू शकणार नाहीत. हा काही जादू नाही, तर हा साधनेचा परिणाम असणार. सतत ध्यान केल्यावर शरीर ऐकतो आणि उत्तरही देतो. श्रीपाद प्रभू म्हणतात, हो नक्कीच, साधना काही एक वर्गाचा विशेषता नाही. हा हर एक व्यक्तीचा अधिकार आहे, जो आतून बोलवत असतो, जो आपल्या म्हाताऱ्या शरीराला विचारतो, काय तू खरोखर थकला आहेस, काय थकल्याचा भ्रम मानला आहेस. प्रश्न हा उठतो की कसे आपल्या शरीराला तरुण ठेवायचे आणि कसे शेवटच्या क्षणापर्यंत ऊर्जेने भरलेले राहायचं. असे केल्याने प्रत्येक कार्य, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना तरुण होते. चेतना तेव्हाच खिलते जेव्हा शरीर त्याचा साथ देणार. तुम्हाला कधी थकवा नाही जाणवणार. जर तुम्ही आपल्या मनाला थकलेले मानाल तर शरीर त्याचे पालन करेल. जर तुम्ही आतून म्हणाल, मी अमर आहे, मी तरुण आहे, तर शरीरही त्या संगीतावर नाचेल. श्रीपाद प्रभू म्हणतात, मी जे आहे ते तुम्ही पण असू शकता. श्रीपाद प्रभू म्हणतात, श्वास केवळ हवा नाही, ते सांगतात जीवनाची धारा आहे. जर तुम्ही श्वासाला नियंत्रण कराल तर आयुष्याला चुनौती देऊ शकता. शरीर म्हातारं नाही होत. शरीर तो ऊर्जेच्या कमीमुळे थकतो. तो ऊर्जेच्या अभावामुळे निस्तेज होतो. जेव्हा तुम्ही गहरी श्वास घेता तेव्हा मन साफ होतो आणि जेव्हा मन साफ होतो तेव्हा शरीराच्या कोशिका नवीन ऊर्जेवान बनतात. दुसरी विधी आहे मौनचा अभ्यास. विचारांना रोकायचं नाही. जसे एक लहान मूल खेळून थकतो आणि झोपून जातो, तसेच मनाला शांतीच्या पलंगावर बसवा. तो स्वतः शांत झोपून जाणार. जेव्हा मन शांत होतो तेव्हा आपली ऊर्जा वाहत राहते. ऊर्जेने डोळ्यात चमक बनते, चाल घोड्यासारखी बनते. हा आहे तरुण बनण्याचा मंत्र, ध्यान. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.